म्हणजे माहितीये का? ऍप्लिकेशन लोड बॅलन्सर. तर नमस्कार मित्रांनो, समजतंय ना? समजलंच पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ALB. ALB कशाला म्हणतात आणि ती कन्सेप्ट काय आहे? तर AWS मध्ये लोड बॅलन्सर असं एक कन्सेप्ट आहे, अशी एक सर्व्हिस आहे जी की आपण आज शिकणार आहोत. त्यालाच म्हणतात ऍप्लिकेशन लोड बॅलन्सर. आता या नावामध्येच सगळं आहे. ऍप्लिकेशन लोड बॅलन्सर. तर नावामध्येच आहे की ALB. आता माझ्या जीवनामध्ये मी जसं माझा लोड बॅलन्स करते, अगदी तसंच हा ऍप्लिकेशनचा लोड बॅलन्स करतो. तर एक सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगते. फॉर एक्झाम्पल, आता आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आहे ना, आपलं ऍप्लिकेशन मस्त रनिंग आहे आणि आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते एक सर्व्हर 50 रिक्वेस्ट हँडल करते फॉर एक्झाम्पल. ठीक. आता 50 रिक्वेस्ट जर हँडल करत असेल तर काही दिवसानंतर तुमचे युजर्स वाढले किंवा युजर जास्त झाले, ऍप्लिकेशन फेमस झालं मस्तपैकी, तर काय होणार? तर 50 रिक्वेस्टच्या ऐवजी काय होणार? जास्त रिक्वेस्ट यायला लागणार आणि जास्त रिक्वेस्ट यायला लागल्यावर सर्व्हर जे आहे, जे 50 रिक्वेस्ट हँडल करू शकत होतं, ते क्रॅश होणार. ऑब्वियस आहे, राईट? त्यासाठी आपण काय करतो? लोड बॅलन्सर याचा उपयोग करतो. तर आता हे लोड बॅलन्सर कसं असतं माहितीये मित्रांनो? तर डायग्राम मध्ये मी जसं दाखवलंय, फॉर एक्झाम्पल, आपण काय करतो? लोड बॅलन्सर लावतो आणि जर आपले 2 इन्स्टन्स आहेत तर आपण त्यांना काय करतो? इक्वली हँडल करायला सांगतो. फॉर एक्झाम्पल, जर माझ्याकडे 100 रिक्वेस्ट आल्या, 100 रिक्वेस्ट जर माझ्याकडे आल्या तर 50 एका इन्स्टन्सवर जातील आणि 50 एका इन्स्टन्सवर जातील. तर अशा प्रकारे ही रिक्वेस्ट हँडल होत असते, लोड बॅलन्स होत असतो. तर आता इलास्टिक लोड बॅलन्सर आहे आणि त्यामधला आपण सगळ्यात फेमस म्हणजेच आत्ता जो वापरतात तोच म्हणजे ऍप्लिकेशन लोड बॅलन्सर हे बघणार आहोत. तर चला, मस्तपैकी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे, अगदी स्क्रॅच पासून करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही पण प्रॅक्टिकल सकट हे प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे? म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला मस्तपैकी क्वेश्चनचे आन्सर देता येतील. बिकॉज कुठलाही इंटरव्ह्यू हा लोड बॅलन्सर शिवाय कम्प्लीटच होत नाही मित्रांनो, कम्प्लीटच होत नाही. तर असं माझ्या जीवनामध्ये जसा लोड मी हँडल करते, तसंच अगदी हा लोड बॅलन्सर ऍप्लिकेशनचा लोड हँडल करत असतो. सो आपण बघूयात आपल्या